शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अर्जुन पवार आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आंतरपीक या सिरीजमध्ये स्वागत आहे. तर आत्ता आपण आहोत ऊसाच्या क्षेत्रात आणि ऊसाच्या क्षेत्रामध्ये आंतरपीक भेंडी केलेली आहे, तुम्ही बघू शकताय. तर दरवर्षीच्या मानाने ह्या वर्षी थोडा पाऊस जास्त पडला होता, त्यामुळे शेतकऱ्यांना त्या मानानं उत्पन्न भेटलं नाही, टनेज भेटलेलं नाही आहे. त्यामुळं आपल्या कोल्हापूरच्या भागामध्ये बऱ्यापैकी शेतकरी ऊसामध्ये वेगवेगळे आंतरपीक करत असतात. तर ह्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आंतरपीक म्हणून अशी भेंडी केलेली आहे. एकाड भेंडीचा असा लाईन केलेली आहे आणि ही भेंडी जवळपास अशा पद्धतीने प्लॉट केलेला आहे. तर भेंडी आत्ता लागायला चालू झालेली आहे. तर अशा पद्धतीने शेती केली तरच शेती परवडू शकते आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने पैसे मिळू शकतात आणि शेतकरी समृद्ध होऊ शकतो. धन्यवाद.